हा जो संबंध आहे तो खूप असा अवघड आहे पण कधीच करत नाही. तर प्रथम पहिला मुद्दा जो आहे तो शिक्षण आणि मुख्याध्यापक त्यामध्ये जे संबंध आहे तो पहिला ठेवायचा असला पाहिजे, सलोख्याचा असला पाहिजे. त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षक यामध्ये दोघांच्यामध्ये सहकार्याची भावना असली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही विद्यार्थी सराव असेल, शाळा सराव काम असेल किंवा उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुठलाही कार्यक्रम किंवा शिक्षक एखाद्या रजेवर असेल तर त्यानुसार शिक्षकाचं काम करणे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्याची भावना असली पाहिजे दोघांमध्ये. नंतर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये कर्तव्य कृती करताना निपक्षपणे केली गेली पाहिजे. दोघांनी जे कर्तव्य त्यांचे जे आहे काम किंवा कर्तव्य आहे तर त्याच्यामध्ये निपक्षपणा असावा. नंतर मुख्याध्यापक आणि शिक्षक यामध्ये जेव्हा संबंध येतो त्यामध्ये ते कार्यक्रम वगैरे होतात किंवा चांगलं